मुनगंटीवार साहेबांनंतर आपला नंबर आहे बोलायचं. ठीक त्यांच्यानंतर माननीय अध्यक्ष महोदय, राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी या सभागृहाच्या सदस्य आपले उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, सौरभ हिरा नाईक, डॉक्टर शालिनताई पाटील, राज पुरोहित, सर्व श्री गंगाधर पटणे, निळकंठ पालक, विश्वास नांदेकर आणि रूपलेखाताई ढोरे यांच्या निधनाबद्दल जो शोक प्रस्ताव या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यावर मी माझ्या भावना या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करणार आहे. कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय सविस्तरपणानं त्याचं वर्णन केलेलं आहे आणि बाकीच्याही सन्माननीय सदस्यांनी त्यांच्याविषयी, अजितदादांच्या विषयी आपल्या भावना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. खरं तर दादांची किंवा दादांच्या कुटुंबाची ओळख करून द्यायचं काही कारण नाही. बऱ्याच वेळेला राजकारणामध्ये घराणेशाहीचा आरोप केला जातो, परंतु दादांच्या आधी माननीय शरद पवार साहेब आणि त्याच्या आधी त्यांच्या मातोश्री, पवार साहेबांच्या मातोश्री शारदाबाई पवार ह्या पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या, काही काळ पदाधिकारी सुद्धा होते. हे शेतकरी कामगार पक्षाला मानणारं घराणं आणि त्या घरामध्ये माननीय पवार साहेब हे 1967 साली वयाच्या 27व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले आणि मग पुढे त्यांची कारकीर्द चालत राहिली. आता पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचा आणि समाजकारणाचा हा वारसा त्यांनी पुढे चालवला. पदवी घेतल्यानंतर बारामतीलाच राहून अजितदादा हे त्याचा उल्लेख झाला. या ठिकाणी शेती आणि शेतीशी निगडीत अनेक व्यवसायाशी त्यांचा संबंध राहिला. पवार साहेब 1990 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याच्या आधी होते, अनेक वेळा होते. त्यावेळेला माननीय अजितदादा हे दिल्लीच्या लोकसभेमध्ये निवडून गेले होते. राजीवजींच्या जाण्यानंतर पवार साहेबांना नरसिंहरावजींच्या सरकारमध्ये डिफेन्स मिनिस्टर म्हणून त्या ठिकाणी जावं लागल्याच्या नंतर अजितदादांनी लोकसभेची सीट तिथं खाली करून दिली आणि अजितदादा विधानसभेमध्ये आले. पवारसाहेब ज्या वेळेला दिल्लीला गेले त्यावेळेला माननीय सुधाकरराव नाईकांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर त्या मंत्रिमंडळामध्ये माननीय अजितदादांचा राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी समावेश झाला आणि 1991 सालापासून त्यांनी या सभागृहामध्ये प्रवेश केला. त्याच्या आधी बारामतीतल्या अनेक सहकारी संस्थांच्या बरोबर, बारामतीतल्या अनेक सहकाऱ्यांच्या बरोबर त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली. 1991 साली अजितदादा आणि आम्ही दोघेही जिल्हा बँकेमध्ये संचालक म्हणून त्या ठिकाणी निवडून गेलो. तेव्हापासून आतापर्यंत विधानसभेत सुद्धा जयंतराव, मी, आर पाटील, आम्ही सगळे अजितदादा एकत्र आलो. आम्हाला
एकत्रपणानं काम करायची संधी मिळाली. अनेक वेळा ते मुख्यमंत्री झाले. राज्याचे अनेक अर्थसंकल्प त्यांनी मांडले. अनेक सहकारी संस्था किंवा अनेक ट्रस्ट, विद्याप्रतिष्ठान बारामती, रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आणि अनेक संस्थांशी त्यांचा संबंध राहिला. या महाराष्ट्राचं राजकारण जसं सरकारच्या माध्यमातून चालतं तसं महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्थांच्या माध्यमातून, विविध संस्थांच्या माध्यमातून एक नवीन दिशा ही राज्याला देण्याचं काम सातत्यानं त्या ठिकाणी राहिलेलं आहे. दादांनी राज्य बँकेचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं, अनेक संस्थांमध्ये काम केलं, अनेक क्रीडा संघटनांशी त्यांचा संबंध त्या ठिकाणी आला. त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम केलं, कबड्डीचे अध्यक्ष म्हणून काम केलं, खो खोचे अध्यक्ष म्हणून काम केलं. साहित्य, कला या सगळ्या क्षेत्रामध्ये कर्तृत्वानं दादांच्या बद्दल आदरानं नाव घेतलं जातं. सगळ्या सन्मानित सदस्यांनी त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. एक कुशल संघटक, उत्तम प्रशासक आणि कामाचा विलक्षण झपाटा असणारं हे नेतृत्व. त्यांच्या वेळेच्या नियोजनाबद्दल तर या ठिकाणी उल्लेख झालाच आहे. प्रशासकीय धोरण गतिमान असलं पाहिजे ही त्यांची भूमिका राहिलेली आहे. शहर आणि ग्रामीण भाग या दोन्हीकडे लक्ष देऊन कधी आपलं जे स्थान आहे ते मिळवलं. धडाडीचा निर्णय क्षमता, चौफेर विकास आणि अचाट कार्यक्षमता म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण म्हणजे बारामती आणि राज्यामध्ये त्यांच्या माध्यमातून म्हणजे पिंपरी चिंचवडचा सुद्धा उल्लेख करायला पाहिजे. आज जे पिंपरी चिंचवडमध्ये ज्या सुधारणा झाल्या त्या माननीय अजितदादांनी त्या ठिकाणी नेतृत्व करायला सुरुवात केल्यानंतर शाहू फुले आंबेडकर, यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचारधारेशी कायम त्या ठिकाणी जोडलेले राहिले. विनोद बुद्धीबद्दल कोपरखळी त्यांची देण्याची पद्धत, शब्दाची किंमत आणि नाती जपणारा नेता आणि राज्याच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व असा आणि सामान्य माणसाचा, बळीराजाचा आधार म्हणून माननीय अजितदादांनी काम केलं. त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात 99 साली आम्हाला सगळ्यांनाच संधी मिळाली. त्याच्यानंतर सलग वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलं. आम्हालाही संधी त्या ठिकाणी मिळाली आणि आज त्यांच्या जाण्यामुळं पवार कुटुंबाचं तर नुकसान झालंच आहे. कारण पवार कुटुंबाचा इतिहास मी एवढ्यासाठी सांगितला, या कुटुंबाने या महाराष्ट्रासाठी जे काम केलेलं आहे ते फक्त सत्ता संपादन आणि सत्ता एवढ्यापुरतं नाही, तर या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत माणसं उभी करण्याचं, संस्था उभी करण्याचं, त्यांना मदत करण्याचं हे काम केलेलं आहे. त्यांच्या जाण्यामुळं राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. हा आघात हा फक्त कुटुंबापुरता नाही, हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. सामान्य माणसाची शक्ती कमी झाल्यासारखं त्या ठिकाणी आम्हाला वाटतंय. आदरणीय वहिनी, आपण दादांचं हे राहिलेलं कार्य पूर्ण करण्याच्यासाठी आपण विश्वासानं त्या पदावर विराजमान झालेला आहात. माझी खात्री आहे की या प्रवासामध्ये आणि दादांच्या स्वप्नामधला महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही सर्वजण
खंबीरपणे आपल्या पाठीमागे आहोत. मुख्यमंत्री महोदय, आपण मगाशी उल्लेख केला की त्यांचं सहकार क्षेत्राकडं आणि शिक्षण क्षेत्राकडं एक विशेष लक्ष असायचं. आणि आता खरंच एक अशी भावना महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे की या क्षेत्राला आधार देण्याचं काम पवारसाहेबांनी केलं, अजितदादांनी केलं, सगळ्यांनी केलं. आता इथून पुढे सुद्धा आपण सरकारच्या माध्यमातून या क्षेत्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचं नुकसान झालंय, महाराष्ट्र पोरका झालाय आणि अशा वेळी त्यांच्याबद्दल वैयक्तिक सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत, परंतु वेळेची मर्यादा आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आज मी अधिक याच्यामध्ये बोलू इच्छित नाही. परंतु आज दादांचं जाणं हे कधीही महाराष्ट्राचं हे नुकसान भरून काढू शकत नाही. सामान्य माणूस ज्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचू शकत होता ते शक्यच होणार नाही. अशा प्रकारे निश्चित प्रकारे एक सामान्य माणसाला आधार द्यायचं काम आपल्याला सगळ्यांना करावं लागेल. आज जे बाकीचे शोक प्रस्ताव आहेत सगळ्यांच्या बरोबर जवळजवळ माझ्यासारख्याला काम करता आलं. या सभागृहामध्ये 90 साली आल्याच्या नंतर आजपर्यंत दादा, आम्ही, जयंतराव सगळे आता 8 वेळा आम्ही या सभागृहामध्ये आलो. आणि मग शालिनताई पाटील असतील, राज पुरोहित तर माझे मित्र होते, कारण मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये आम्ही एकत्र शिकलेलो होतो. आणि तेव्हापासूनची मैत्री मग राजकारणामध्ये आल्यानंतर राज पुरोहित आणि सगळेच आम्ही. पटणे साहेबांनी ग्रंथालयाच्या विकासासाठी राज्यातल्या ग्रंथालयांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी सातत्यानं त्यांची भूमिका त्या ठिकाणी राहिली. पालक साहेब हे सुद्धा आमच्या खानदेशमधले. रुबलेखाताई ढोरे या भाजपच्या आमदार होत्या मावळ मतदारसंघामधून. आणि विश्वास नांदेकरांशी काही माझा तसा फारसा परिचय त्या ठिकाणी झाला नाही, परंतु या सर्व मान्यवर व्यक्तींना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. दादांना